नमस्कार मंडळी. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे पण तरीही मनात शांतता नाही. मग गोंदवलेकर महाराजांचे हे शब्द आज तुमचे आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या 29 एप्रिलच्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रवचनावर चर्चा करणार आहोत. पैसा, देहबुद्धी आणि खरी भक्ती यावर महाराजांनी जे भाष्य केले आहे त्याच्या धावपळीच्या युगात आपल्याला खूप काही शिकवून जाते. चला तर मग सुरू करूयात. महाराज म्हणतात की काम वाचण्यापेक्षा पैसा हा परमार्थाला जास्त घातक आहे का? कारण पैसा आपली भगवंतावरील निष्ठा कमी करतो. आपल्याला वाटतं की पैसा आहे म्हणून आपण कदाचित सुरक्षित आहोत, पण हाच गर्व आपल्याला देवापासून दूर नेतो. दान करताना मी देतोय हा अहंकार नसावा. जर मी देणारा ही भावना उरली तर ते दान व्यर्थ आहे. खरी शांतता तेव्हाच मिळते जेव्हा मनातील पैशाची वासना संपते. आपण या शरीरासाठी रात्रंदिवस कष्ट करतो, त्याला माझं म्हणतो, पण महाराज एक साधे प्रश्न विचारतात. ताप येणे किंवा न येणे आपल्या हातात आहे का? रस्त्यात ठेच लागली तरी आपल्याला इतरांच्या मदतीची गरज लागते. मग इतका अभिमान कशाचा? समर्थ रामदास स्वामींनी देहबुद्धी बाजूला सारली आणि रामाला केंद्रस्थानी ठेवले म्हणून ते एवढे मोठे कार्य करू शकले. आपणही जेव्हा मी सोडून रामाचा होतो तेव्हाच खरं समाधान मिळतं. महाराज स्पष्ट शब्दात सांगतात की राजाची मुलंसुद्धा भिकारी होतात. मग आपण संपत्तीचा गर्व का करावा? पैशामुळे प्रेमात दुरावा येतो आणि जवळचे नातेवाईकसुद्धा दूर होतात. या पैशाच्या मोहातून सुटायचा सर्वात सोपा उपाय म्हणजे संत समागम. आपण म्हणतो की आजकाल चांगले संत भेटत नाहीत, पण महाराज म्हणतात की संतांना ओळखण्यासाठी आपल्याला ती तळमळ असावी लागते. आपला भाव शुद्ध असेल तरच आपल्याला संतत्व दिसेल. आपण संतांकडे का जातो? तर विषयातील सुखासाठी, पण खरं तर आपण स्वतःला देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी संतांकडे जायला हवे. जो देवासाठी देवाकडे जातो तोच खरा भक्त. तर मंडळी, आजच्या प्रवचनाचा मुख्य मंत्र एकच आहे. मनाने नेहमी मी रामाचा आहे ही भावना ठेवावी. जेव्हा ही भावना पक्की होईल तेव्हा आयुष्यातील सर्व चिंता दूर होतील. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी पूजा अँड उद्धव व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.